नमस्कार. मी आशिष सुभाष वैद्य. आज ब्राह्मण सेवा संघाच्या या पॉडकास्टमध्ये आपल्याबरोबर आहेत डॉक्टर प्राची दामले आणि आपला आजचा विषय आहे शिवकालीन आज्ञापत्र. तर आपण प्राचीताईंचं स्वागत करूया. प्राचीताई, धन्यवाद, तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि नमस्कार. आपण आज गप्पा मारूच आज्ञापत्रांवरती. हा एकदमच इंटरेस्टिंग टॉपिक आहे आणि आता मी प्राचीताईंची ओळख करून देतो. तर डॉक्टर प्राची शैलेश दामले या बी.कॉम आहेत, तसेच त्यांनी एम.ए. संस्कृत केलेलं आहे, तसेच पी.एच.डी. संस्कृत देखील आहेत. त्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरता क्लासेस घेतात. मराठी विश्वकोशमध्ये त्या अभ्यागत संपादक म्हणून काम करतात आणि मराठी विश्वकोशमधील कन्या कोशाकरता अभिवाचन आणि त्यांनी लेखन देखील केलेलं आहे. एन.ए.बी. म्हणून नॅशनल असोसिएशन ऑफ ब्लाइंड जी संस्था आहे, त्याची काही नियतकालिकं आणि वृत्तपत्रे याच्यात त्यांनी ललित लेखन देखील केलेलं आहे. त्या मराठी दिवाळी अंक, अनेक संस्था, अनेक वेबसाईट करतात, पण अभिवाचन करतात. पंडित दीनदयाळ उपाध्याय संकल्पना कोशाकरता त्यांनी लेखन आणि इतर अशाच सेवाभावी उपक्रमांकरता देखील त्यांनी लेखन केलेले आहे. व्यावसायिक दृष्टिकोनातून कुकू एफ-एम या चॅनलसाठी त्या कंटेंट रायटिंग आणि अनुवाद आणि इतिहास संकलन माहिती करण्यात कार्यरत आहेत. विवेकानंद सेवा मंडळाशी त्या संलग्न आहेत. शिवाई बालक मंदिर ट्रस्टतर्फे डोंबिवली येथे नवदुर्गा म्हणून त्यांचा 2022 साली सन्मान करण्यात आलेला आहे. तरुण भारतमध्ये त्यांची मुलाखत देखील प्रसिद्ध झालेली आहे आणि विविध विषयांवरती प्रासंगिक व्याख्याने देखील त्या करतात. त्यांचं स्वतःचं पुस्तक दर्पण म्हणून YouTube चॅनल देखील आहे आणि त्याच्यामध्ये त्या पुस्तकांची ओळख करून अंदाजे 150 पुस्तकांची त्यांनी ओळख करून दिलेली आहे. तर या चॅनलविषयी त्या नंतर सांगतीलच. तर प्राचीताई, तुमचं स्वागत आहे आणि नमस्कार. खरंच खूप छान वाटतंय की तुम्ही आल्यात इकडे आणि विषयही शिवकालीन आहे, आपल्या सगळ्यांच्या जवळचा विषय आहे. तर आपण सुरुवात करूया. तर मला पहिल्यांदा तुम्हाला विचारायला आवडेल की हे आज्ञापत्र म्हणजे काय असतं आणि कोणी सुरुवात केली आणि त्याची गरज काय होती? आज्ञापत्र म्हटलं जातं की शिवछत्रपतींची आज्ञापत्र. पण त्याच्यामागे थोडीशी वेगळी पार्श्वभूमी आहे, ती थोडक्यात सांगते आधी. आपल्या सगळ्यांना शाळेच्या अभ्यासामध्ये माहिती आहे की अष्टप्रधान मंडळाचं, शिवाजी महाराजांचं जे अष्टप्रधान मंडळ होतं, त्याच्यामध्ये अमात्य हे पद होतं. म्हणजे त्याच्या आधीच्या काळात सुद्धा हे पद होतं, पण त्याला मुजुमदार म्हणत असत. तो फारसी शब्द असल्यामुळे शिवछत्रपतींनी तो रिप्लेस केला अमात्य शब्दासाठी. तर ह्या आपण ज्या आज्ञापत्रांबद्दल बोलतोय, त्याचं लेखन व्हायच्या आधीची आपण पार्श्वभूमी अशी बघतोय, की अमात्य पदावरती एक सोनोपंत म्हणून शिवाजी महाराजांच्या पदरी कार्यरत होते. त्यांचा ज्यांना आपण म्हणतो, की पहिला परिचय या घराण्याचा, अमात्यांचा, त्यावेळेला शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये झाला आणि त्यानंतर त्यांच्या 3 पिढ्या शिवछत्रपतींसाठी अमात्य पदाची जबाबदारी सांभाळत होत्या. म्हणजे असं, की मुळात शिवछत्रपतींची एक दृष्टी अशी होती, की राज्य नुसतं अर्जन करणं किंवा संपादन करणं हे पुरेसं नाहीये. तर आपल्याला त्याचं संरक्षणही करायचंय आणि प्रशासन करायचंय. हा फार महत्वाचा दृष्टिकोन होता. मग त्यासाठी अमात्य पदाची त्यांनी एक नेमणूक आपण म्हणतो कायम ठेवलेली होती. तर हे जे सोनोपंत किंवा सोनदेव असं त्यांचं नाव आहे. तर आपल्या सगळ्यांना आनंद वाटेल असं, की आपण मुंबईकर आहोत. आम्ही उपनगरात राहणारे असलो तरी मुंबईकरच म्हणवतो स्वतःला. तर कल्याण भिवंडीच्या जवळ एक कोळवण म्हणून गाव होतं. तिथलं हे घराणं होतं. ज्यांना आपण अमात्य पदाचं नेमणूक झाली म्हणतोय ते. नंतर सोनोपंत, मग त्यांच्यानंतर निळोपंत आणि मग हे रामचंद्र पंत, ज्यांनी अमात्य पदावरती आल्यानंतर आज्ञापत्रांचं लेखन केलं किंवा ग्रथन केलं असं आपण म्हणू. म्हणजे यांचा काळ नेमका सांगायचा तर ते 1650 ला त्यांचा जन्म झाला रामचंद्र पंत अमात्यांचा आणि साधारण 22व्या वर्षी पहिली पिढी जेव्हा म्हणजे त्यांचे वडील जेव्हा गेले त्याच्यानंतर त्यांची नेमणूक झाली. मग ती रचना त्यांनी केली म्हणजे काय, तर त्यांच्या डोक्यातून आलेले विचार आहेत का? मग शिवछत्रपतींचे आज्ञापत्र असं का म्हणायचं? तर ह्याच्यासाठी एक थोडंसं आपल्यापैकी बऱ्याच लोकांना ऐकून माहीत असतं, की ज्यांना आपण वेद म्हणतो. ते वेद हे अपौरुषेय आहेत, अशी आपली धारणा आहे, की ते ऋषींना दिव्यदृष्टीमध्ये दिसले आणि ऋषी हे त्याचे माध्यम बनले होते. त्याला शब्द रूप देण्यामध्ये जेव्हा ज्याला आपण ऋचा म्हणतो आज वेदांमधल्या, त्या ऋषींच्या नावाने प्रख्यात आहेत. पण ऋषींना ते स्फुरले.
थोडंसं त्याच धर्तीवर म्हणायचं झालं तर शिवछत्रपतींच्या कारकिर्दीला अगदी जवळून हे साक्षीदार होते रामचंद्र पंत अमात्य. एवढंच नव्हे तर त्यांच्या पुढच्या 3-4 पिढ्यांपर्यंत त्यांनी त्या पदाची धुरा वाहिली होती. त्यामुळे त्यांनी त्याची जरी रचना केली असं म्हटलं जातं, तरी त्याचे जे प्रणेते आहेत आपण म्हणू किंवा त्याची स्फूर्ती जी आहे आणि ते जे ज्ञान आहे, ते रामचंद्र पंत अमात्यांच्या अनुभवातनं आलेलं आहे आणि विशेषतः ऑब्झर्वेशन ज्याला आपण निरीक्षण म्हणतो. शिवछत्रपतींच्या राज्यकारभाराचं निरीक्षण अगदी जवळून त्यांना ते बघायला मिळाले. त्यांचा पत्रव्यवहार त्यांनी सांभाळला होता शिवछत्रपतींचा. या सगळ्याचं एक आपण म्हणू संचित त्यांच्याकडे होतं आणि ते आज्ञापत्रांच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे व्यावहारिक दृष्टीने सांगायचं झालं तर रामचंद्र पंत अमात्य विरचित आज्ञापत्र असं आपण म्हणायला हवं. पण त्याच्यातला जो वैचारिक भाग आहे, विचार आहेत, त्यातलं जे ज्ञान आहे आणि अनुभव आहे, हा शिवछत्रपतींच्या काळापासून पुढे आलेला आहे. आणि तुम्ही जे म्हणालात, की आवश्यकता काय? हा तुमचा प्रश्न होता. तर रामचंद्र पंत अमात्यांचं आपण ज्याला म्हणतो निकटवर्तीयांपैकी एक होते शिवछत्रपतींच्या. त्यांचं सभासद बखरीमध्ये वर्णन आहे, की राजी यांचा लोभ असा, की हा मोठा शहाणा म्हणजे शहाणा इन द सेन्स चांगल्या अर्थाने शहाणपण त्यांना दिलंय. एवढंही नाही असाही उल्लेख आहे, की छत्रपतींच्या अंत्यसमयी जेव्हा निवडक माणसं हजर होती गडावरती, छत्रपतींच्या बरोबर होती, त्याच्यामध्ये रामचंद्र पंत एक होते. तर इतका भरोशाचा माणूस आणि इतका अनुभवी माणूस, तर त्याने जेव्हा पाहिलं नंतर शाहू छत्रपती जेव्हा स्वराज्यामध्ये त्यांना औरंगजेबाने जाणून-बुजून सुटका बाळाजी पंतांनी केली असली, तरी तो जो काळ होता, तो औरंगजेबाने डिसाईड केलेला होता. त्यावेळी ते जेव्हा स्वराज्यात आले, तेव्हा यादवी माजली होती. तर ते बघून ह्या अनुभवी पुरुषाचं हृदय अत्यंत व्यथित झालं, की हे स्वराज्याचं उद्दिष्ट होतं का? नाही. आपण एक राहायला हवं आणि मग हे एक राहण्यासाठी काही सूत्र त्यांना असं वाटलं, की आपण पुढच्या पिढ्यांना सांगायला हवीत आणि ती आपण म्हणतो ना, हे राज्य व्हावे हितोश्रींची इच्छा असं जर छत्रपतींचं मुळात अधिष्ठान देवाचं होतं, तर ते सतत पुढच्या पिढीवरती बिंबवलं पाहिजे. कारण त्याच्याच पुढे विस्तार त्याचा योग्य प्रकारे होऊ शकतो राज्याचा. या सगळ्या अशा भूमिकेतून त्यांनी ठरवलं, की आपण आज्ञापत्रांचं ग्रथन करायचं. मग नेमका काळ सांगायचा तर त्याची तारीख बघायला मिळते सुदैवाने आपल्याला, की 19 नोव्हेंबर 1715 साली त्याची रचना झालेली आहे. म्हणजे कधी झाली? राजवट कोणती होती? तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की राजसबाई म्हणून राजारामांची पत्नी होती. तर तिचा पुत्र त्याला दुसरा शंभू किंवा दुसरा संभाजी असं म्हटलं जातं. तो 1714 ला त्यांचं राज्यारोहण झालं आणि त्यांच्या पदरी सुद्धा अमात्यपदी हेच होते रामचंद्र पंत. तर त्यांनी त्या दरम्यान याचं रचना केली असावी, असं म्हणायला वाव आहे. म्हणजे असे पुरावे आहेत उपलब्ध कागदोपत्री. त्याच्यामुळे आपण म्हणू शकतो, की आवश्यकता काय? तर शिवछत्रपतींचं जे धोरण होतं स्वराज्याच्या निर्मितीमागचं, जो त्यांनी जे विराट स्वप्न असं राची डेरे त्याला शब्द वापरतात. त्या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी ते जसे झटले, तसं ते टिकवण्यासाठी पुढच्या पिढ्यांनी झटावं आणि जी थोडीशी दिशाहीनता आली होती, ती नाहीशी व्हावी, हा त्याच्या मागचा हेतू होता आणि तीच त्याची आवश्यकता होती आज्ञापत्रांच्या रचनेची. म्हणजे राजा रामपंत रामचंद्र पंत अमात्य, शिवाजी महाराज म्हणजे थोरले महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज आणि परत छत्रपती शिवाजी महाराज दुसरे. दुसरे. या हो. तिन्ही हो. पिढ्यांबरोबर त्यांनी दुसरे काम शिवाजी केलं. महाराज आणि त्यांनाच म्हणजे त्यांना पदावरून बाजूला केलं गेलं आणि दुसरे संभाजी आले आणि या दुसऱ्या संभाजी महाराजांसाठी म्हणजे राजारामांचाच मुलगा त्याच्यासाठी म्हणजे अपरेंटली त्यांच्यासाठी रचना झाली, पण असं म्हणता येणार नाही पुढच्या सगळ्यांना मार्गदर्शक ठरेल. सगळ्यांनाच म्हणजे जे स्वराज्याचे घटक आहेत त्यांच्यासाठी त्यांनी ही रचना केली. म्हणजे 1818 मध्ये मराठेशाहीचा अस्त झाला असं म्हणतात. तर हो. तोपर्यंत पेशवाईपर्यंत त्यांनी हे वापरलेले आहेत आज्ञापत्रची धोरणं फॉलो केलेली आहेत असं. पेशवाईपर्यंत धोरणं आपण असं म्हणू पत्रांचा सखोल अभ्यास जर आपण केला दफ्तरामधल्या, मग ते छत्रपतींच्या काळातल्या नंतरच्या काळातल्या बखरी असतील किंवा पुढे दफ्तर असेल, त्याचा एवढा सखोल अभ्यास काही माझा नाही प्रांजळपणे सांगायचं तर. पण आपल्याला ठळक उदाहरणं सांगता येतात, की काही ठिकाणी हे पाळली गेली नाहीत सूत्र, तर काही ठिकाणी पाळली गेली. म्हणजे उदाहरण सांगायचं तर आज्ञापत्राचा एक मुख्य भाग असा आहे, की राजा कसा असावा? कारण
आज्ञापत्रांचं जे आपण भाग म्हणतो ना, 9 त्याच्यामध्ये प्रकरणं किंवा भाग पाडलेले आहेत त्यांनी. त्यातले पहिले 2 भाग आहेत किंवा अर्धा भाग म्हणू आपण रादर. तो हा पूर्व परंपरा स्वराज्य स्थापनेची कशी होती? थोडक्यात आपण संस्कृत वाङ्मयामध्ये त्याला पूर्वसुरी म्हणतो. म्हणजे थोडक्यात छत्रपतींनी स्वराज्य स्थापना, स्वराज्य साधन शब्द त्यांनी वापरलाय आज्ञापत्रामध्ये. ते कसं केलं आणि त्याचा आपण त्या पराक्रमाची सतत जाण कशी ठेवली पाहिजे आणि त्याचे पुरावे, कुठल्या लढाया, कसं काय केलं, हा पहिला भाग आहे. आणि नंतरचा भाग जो आहे तो प्रत्यक्ष प्रशासन. तो जो नंतरचा भाग आहे त्याच्यामध्ये आर्य कौटिल्यांची जी अर्थशास्त्रामध्ये अष्टांग राज्य व्यवस्थेची कल्पना आहे. मग राजा एक अंग आहे आवश्यक. त्याच्यानंतर अमात्य आहे, दुर्ग आहे, सैन्य आहे, कोश आहे. या सगळ्याचा विचार पुढच्या भागात केलाय. तर मग तुम्ही म्हणालात की पेशवाईच्या अखेरीपर्यंत तर शाहू छत्रपतींनी त्यातल्या काही गोष्टी अर्थातच त्याच्या आधीच्या काळात म्हणजे आज्ञापत्र रचण्याच्या आधीच्या काळात पाळल्या असल्या पाहिजेत आणि पुढच्या काळामध्ये त्या आपल्याला थोड्या-थोड्या परावर्तित झालेल्या किंवा प्रतिबिंबित झालेल्या दिसतात धोरणांमध्ये, की राजा कसा असावा? तर राजांनी राखावी बहुतांची अंतरे, हे जे आपण म्हणतो, ते सूत्र शाहू महाराजांनी आज्ञापत्राच्या आधीच्या काळात झाले असले तरी सांभाळलेलं दिसतं आपल्याला. कारण ते त्याच पठडीमध्ये, त्याच वंशामध्ये कुठेतरी काहीतरी अध्ययन, नकळत ऑब्झर्वेशन हे झालं असलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट खजिना. खजिन्याला पुष्कळ महत्त्व दिलेलं आहे. खजिना किंवा कोश ज्याला म्हटलं जातं. तर कोश जर नसेल तर मग राज्य कसं चालणार? याचं पण भान आपल्याला माधवराव पेशवे जे थोरले माधवराव होते, त्यांच्या काळात आपल्याला ठेवलेलं आढळतं. आणि आपण बरेच वेळा वाचतो, की चौथाई वसूल केली किंवा काही असं ज्यांचा ऐतिहासिक कागदपत्रांचा अभ्यास आहे. त्या सगळ्यामागे म्हणजे कर व्यवस्था असेल किंवा चौथाई असेल आणि खजिना भरलेला राहायला पाहिजे. त्यातूनच प्रजेचं पालन-पोषण किंवा प्रशासन शक्य होतं. लष्कर व्यवस्था शक्य होते. हे धोरण पाळलेलं आपल्याला आढळतं. काही धोरणं दुर्दैवाने आपल्याला पाळलेली आढळत नाहीत. पण मला असं वाटतं, की आज इथे आपण आपापल्या घरामध्ये बसून त्याबद्दल पटकन भाष्य करणं, जरी अभ्यासाच्या दृष्टीने आवश्यक असलं तरी, हे सोपं आहे. पण आपण त्या काळाचा विचार केला तर छत्रपतींनी जेव्हा स्वराज्याची स्थापना केली, त्यावेळेचं जे राजकारण होतं किंवा एकी होती मराठ मंडळाची, ती आपण आपल्याही आयुष्यात बघतो, की जेव्हा कुठलंही कुटुंब गरिबीतून पुढे वर येत असतं, तेव्हा सगळे जे एवढ्या एकजुटीने किंवा आपण म्हणतो ना स्ट्रीमलाईन होऊन काम करतात, स्थैर्य आल्यानंतर, सुबत्ता आल्यानंतर तितकीशी कदाचित आपल्याला काही ठिकाणी एकजूट किंवा भाव तेवढा प्रेमाचा आढळत नाही. मला असं वाटतं मराठेशाहीत तेच झालं असलं पाहिजे. कारण जेव्हा-जेव्हा पेशवाईचा चढता काळ आपण बघतो, म्हणजे पहिल्या बाजीराव पेशव्यांनी हे धोरण पुष्कळ अवलंबलेलं आपल्याला दिसतं. असं अगदी कागदोपत्री नाही. हे छत्रपतींना थोरले महाराज म्हणायचे ना शिवाजी महाराजांना. थोरल्या स्वामींनी हे सांगितलं म्हणून केलं असा उल्लेख काही ठिकाणी आहे. पण काही ठिकाणी नकळतपणे फॉलो केलंय, की शत्रूची उपेक्षा करायची नाही. त्याचा पराभव करायचा, बिमोड करायचा पूर्ण, हे आपल्याला बाजीराव पेशव्यांनी केलेलं दिसतं. पण त्या काळामध्ये वेगवेगळे राजकारणाचे गुंते असतात ना, त्याला अनुसरून काही सूत्र पाळणं जमलंही नसेल पुढच्या पिढ्यांना. त्याबद्दल त्यांना दोष देणं हे संयुक्तिक होणार नाही असं मला वाटतं म्हणजे. पण ज्याला आपण म्हणतो प्रशासन चांगलं चाललं, ज्या अर्थी आपण वैभवाचे जे उल्लेख आहेत पेशवाईच्या काळामध्ये कळसाला पोचलेलं मराठेशाहीचं वैभव, त्याचे उल्लेख वाचता बऱ्याचशा प्रमाणात हे पाळलं गेलं असलं पाहिजे. म्हणजे ते कुठेतरी आपण म्हणतो ना धमन्यांमधून ते वाहतंय तत्वज्ञान म्हणा, धोरण म्हणा. त्याचं उदाहरण एक जाता-जाता सांगते, की अहिल्याबाई होळकर त्यांची आता त्रिशताब्दी सुरू आहे. आता संपेल ती 30 तारखेला. तर त्यांच्या धोरणांमध्ये आपल्याला हे खजिन्याबद्दलचं फार जागरूकता आढळते. त्यांनी अगदी काटेकोरपणे अलिप्त राहून म्हणजे स्वतःची जी खाजगी ज्याला म्हटलं जातं, म्हणजे स्वतःची पर्सनल प्रॉपर्टी वगैरे ती आणि शासनाचा जो खजिना आहे किंवा रेव्हेन्यू आहे, त्याची गल्लत कुठेही केलेली आढळत नाही. दोन्हीचा व्यवहार पूर्ण स्वच्छ, पारदर्शक आणि स्वतंत्र ठेवलाय, जे आज्ञापत्राने सांगितलंय करायला. आणि दुसरं त्यांनी एक शब्द वापरलाय वार्तिक आज्ञापत्रामध्ये. म्हणजे आपण ज्याला म्हणतो हेर किंवा बातमीदार, खबरी आत्ताच्या भाषेत. ते सर्वदूर गेले पाहिजेत असं आज्ञापत्र म्हणतं. आणि बित्तम बातमी शत्रूचीच नाही, सगळीकडची आपल्याला असली पाहिजे. तर ही बातमी ठेवण्याचं काम आपल्याला अहिल्याबाईंनी अगदी हुशारीने केलेलं आढळतं. म्हणजे त्यांच्या संपूर्ण कारभारामध्ये. म्हणजे त्या तसं म्हटलं तर त्या मराठेशाहीतलाच एक
मातब्बर ज्याला आपण म्हणतो सरदार, त्याची ती सून होती आणि ती कुशल प्रशासक होती. हे तर आपण आता वर्षभर वेगवेगळ्या व्याख्यानांमधून वगैरे ऐकलंही असेल. तर त्यांनी हे धोरण फार चांगलं सांभाळलेलं आपल्याला दिसतं, की कुठे काय चाललंय याची बातमी आपल्याला शासनकर्त्याला असायला हवी. कुठेही जर तुम्ही गाफील राहिलात, तर मग तुम्हाला तुमचं शासन किंवा राज्य आहे ते संकटात सापडू शकतं. तर त्याचं एक उदाहरण सांगायचं तर म्हणजे फितुरी वगैरे आपण ज्याला म्हणतो, त्यासाठी त्यांनी एक छान शब्द आज्ञापत्रात वापरलाय आणि त्या शब्द आहे तो सॉरी सन्निधवासी शत्रू. सन्निधवासी शत्रू म्हणजे उदरस्थ व्याधी असं रामचंद्र पंत म्हणतात. म्हणजे आपल्या ज्याला आपण म्हणतो अंतर्गत शत्रू. बाह्य शत्रू आपल्याला ओळखायला सोप्पा आहे, पण राज्यांतर्गत जे शत्रू असतात, मग ते कोण असू शकतात? त्यांच्यापासून सावधगिरी कशी आपण बाळगायला पाहिजे शासन करताना. कारण ती उदरस्थ व्याधी आहे. म्हणजे ती पोटामध्ये जसा आजार असतो, तो सगळं आपल्या म्हणजे शरीराच्या आरोग्याचा नाश करू शकतो आणि तो दिसून येत नाही परत आपल्याला. आता आपल्याकडे उपकरणं आहेत, पण पूर्वी तर फार कमी शक्यता होती. तर त्या दृष्टीने त्यांनी त्याच्यापासून अखंड सावध राहायला सांगितलं राजाला. मग ही सूत्र आपल्याला काही ठिकाणी पाळलेली आढळतात. शासनकर्ते जे होते त्यांनी. ही खरं दूरदृष्टीच झाली मराठ्यांची, की आज्ञापत्र म्हणजे तुम्ही तुमची धोरणं लिहून ठेवायची. म्हणजे आजच्या काळात म्हणायला ते मेमोरंडम ऑफ असोसिएशन किंवा आर्टिकल ऑफ असोसिएशन कंपनीचं आहे. ते त्या काळातलं त्याच प्रकारचं म्हणायला हरकत नाही. पण मग फक्त मराठेशाहीमध्येच तुम्ही असं बघितलेलं आहे का इतरही कोणत्या यांच्या शाह्यांमध्ये तुम्ही हे बघितलेलं आहे? मे बी मुघलशाहीमध्ये पण म्हणा, की त्यांची धोरणं असं आहे का फक्त मराठ्यांनीच हे अंगीकारलेलं तुमच्या माहितीमध्ये आहे? पत्रांचं मला असं वाटत नाही तितकंसं म्हणजे की शेवटी किती झालं तरी शत्रू आहे ना म्हणजे मराठेशाही त्यांचे शत्रू असल्यामुळे. पण आपण असं म्हणू की त्यांच्या डावपेचांमुळे म्हणजे आज्ञापत्राला अनुसरून यांनी जे डावपेच आखले असतील, त्याला प्रतिशह द्यायचा म्हणून त्यांनी तशी धोरणं जरूरच अंगीकारली असतील. कारण त्यांच्या जरी तो शत्रू म्हटला म्हणजे मोगल असू देत, नाहीतर मग आपण कुतुबशहा नंतर म्हणजे मैत्री झाली त्याची शिवाजीच्या काळात. पण तरी सुद्धा निजाम म्हणू आपण. तर त्यांच्या काळामध्ये आपल्याला सगळ्यात मुख्य फरक माझ्या दृष्टीने, माझा तितका अभ्यास नाहीये सगळ्या शायांचा, पण स्वराज्याची स्थापना किंवा साधना ज्या एका अधिष्ठानावर झाली होती ना, त्या अधिष्ठानावरती आपल्याला एतद्देशीय दुसऱ्या कुठल्याही सत्तेची स्थापना झालेली आढळत नाही. मुळात तुमचा हेतूच जर वेगळा आहे, हेतूप्रमाणे तुमच्या कृतीला महत्त्व येणार आहे आणि तुमची धोरणं ठरणार आहेत. तुम्ही नुसता खजिना भरायचा आहे किंवा तुम्हाला स्वतःला स्वच्छंदी चैनीमध्ये आयुष्य शासनकर्ता म्हणून घालवायचं आहे. नाव घेत नाही, पण काही शासक आपल्याला परधर्मीय किंवा असे माहिती आहेत, की त्याच्यासाठीच त्यांचं वैभवासाठी ते प्रसिद्ध होते. पण शिवछत्रपतींचा हा उद्देशच नसल्यामुळे आज्ञापत्रांमधलं जे एक म्हणू आपण गाईडलाईन, मार्गदर्शक सूत्र ही पूर्ण प्रजेला अनुरूप, प्रजाहितदक्षच राजा आहे ना तो. मग असा राजा तुम्हाला त्या काळात समकालीन सुद्धा आणि उत्तरकालीन सुद्धा फारच कमी उदाहरणं आपल्याला अशी आढळतात, की जी फार आपण आज्ञापत्र वाचतो त्याच्यामध्ये आपल्याला हा सतत दृष्टिकोन आढळतो. म्हणजे की प्रजेसाठी आहे ना हे आणि हे श्रींची इच्छा आहे. असा दृष्टिकोन आपल्याला कोणाच्यातच आढळत नाही, की हे ईश्वरी अधिष्ठान असलेलं आहे राज्य. त्यामुळे अर्थात मला नाही वाटत, की तशा अर्थाने कोणी पालन केलं असेल आज्ञापत्रांचं. नाही, या आज्ञापत्रांमध्ये काही एक लिहिण्याचा पॅटर्न असं काही तुम्ही बघितलंय का, की सेम पॅटर्न आहे किंवा लिहिण्याचा लहेजा त्यांचा कसा आहे? याच्यावरती काही तुम्ही सांगू शकाल का? हो. लिहिण्याचा पॅटर्न म्हटला तर म्हणजे व्याकरण तज्ञ नाहीये मी, पण काही गोष्टी आपल्याला सांगता येतील, की एक पद्धत पठडी जी सुरींनी अनुसरली होती, म्हणजे आधीच्या काळातल्या ग्रंथकर्त्यांनी तीच रामचंद्र पंत अमात्यांनी सुद्धा फॉलो केलेली आढळते. म्हणजे असं, की मला खरं म्हणजे मी समजा रामचंद्र पंत अमात्य आहे असं आपण गृहीत धरलं आणि मला लिहायचंय माझ्या छत्रपतींच्या आत्ता विद्यमान असलेल्या छत्रपतींसाठी आणि पुढच्या पिढ्यांसाठी. पण मग मी लिहिलं असं कुठेही असता कामा नये. कारण मी सेवक आहे या राज्याचा. म्हटल्यावरती ग्रंथकारांची पद्धतच अशी होती, की हे ऑन बिहाफ ऑफ म्हणजे आम्ही कोणाच्या तरी आज्ञे करून हे लिहितोय. त्यांनी सुरुवात अशी केली आहे पहिल्या प्रकरणाची, की विद्यमान छत्रपती आणि शासक यांनी मला आज्ञा केली आहे म्हणून मी हे लिहितोय. मी ते शब्द आपल्याला वाचून दाखवते. आज्ञापत्रांच्या पहिल्या प्रकरणाच्या सुरुवातीला.
श्री राजा शंभू छत्रपती स्वामी यांनी समस्त राजकार्य धुरंधर विश्वासनिधी रामचंद्र पंडित अमात्य हुकुमतपन्हा यासी आज्ञा केली ऐसी जे. आणि मग मी त्या आज्ञेने लिहितोय. बरं, त्यांनी स्वतःसाठी पण ही विशेषणं वापरलेली आहेत अमात्यांनी, की राजकारण धुरंधर किंवा आपण विश्वासनिधी, विश्वासार्ह व्यक्ती, असं अशी पण पद्धत होती, की आपण म्हणतो ना डेसिग्नेशन माहितीये की अमात्य आहे. पण ते कसे आहेत, त्यांची वैशिष्ट्य काय आहेत, ते पण एक विशेषणं वापरून लिहिण्याची पद्धत आपल्याला दिसते त्या काळच्या पत्रांमध्ये, कागदपत्रांमध्ये ती यांनी अनुसरली आहे. हे एक आहे. आणखीन एक लिखाणाच्या दृष्टीने वैशिष्ट्य सांगायचं झालं, तर त्यावेळेला सगळ्याच कागदपत्रांमध्ये विशेषतः जी पत्र पाठवली जात एकमेकांना, आपल्याला बोली भाषेचा प्रभाव दिसतो म्हणून आपल्याला आज त्याची संगती लावायला कठीण जाते. जरी मोडी टू मराठी केलं तरी सुद्धा. कारण ते शब्दप्रयोग काहीसे आपण आज वापरत नाही. त्याचं उदाहरण म्हणजे उच्चाराप्रमाणे लिखाण. म्हणजे मी समजा म्हटलं, की अन्यथा दुसरे नाही, असं आपण आत्ता म्हणतो कारण आपण लिहितो अन्यथा. पण इथे आपल्याला लिहिताना अन्यथा असं लिहिलेलं आढळतं बऱ्याच ठिकाणी. म्हणजे उच्चाराप्रमाणे पटकन आ होतो बोलताना म्हणून तसं लिहिलेलं आहे. काही ठिकाणी आचा अ झालाय असं दिसतं. म्हणजे त्याला दोष म्हणता येणार नाही, वैशिष्ट्य म्हणूया आपण. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक संस्कृतचा प्रभाव म्हणूया आपण, कारण शिवछत्रपतींनीच मुळात संस्कृत, फारसीचा प्रभाव नाहीसा करण्यासाठी राज्य व्यवहार कोश जेव्हा त्यांनी करवला, तेव्हा त्यांनी संस्कृत प्रतिशब्द, मराठी प्रतिशब्द अशी योजना केली होती. बहुतेक अमात्यांवरती पण त्याचा बराच प्रभाव असावा, त्यांचा स्वतःचा अभ्यास असावा, म्हणून जिकडे-तिकडे संस्कृतमधल्या काही गोष्टी अनुसरलेल्या दिसतात. उदाहरण सांगायचं तर सूत्रमयता हे संस्कृत भाषेचं वैशिष्ट्य आहे. अल्पाक्षरत्व ज्याला आपण म्हणतो. कमी शब्दामध्ये खूप अर्थ सांगायचा. बरोबर? मग ही सूत्रमयता म्हणजे आहे खरं हा गद्य ग्रंथ, आज्ञापत्र. ती काही कविता नाहीये. पण तरी सूत्रमय भाषा आहे. छोटी-छोटी ज्याला आपण म्हणतो अर्थपूर्ण, आशयाने पूर्ण असलेली अशी वाक्यांची रचना त्यांनी केलेली आढळते. की एक सुभाषित आपल्याला ऐकून माहीत असेल, संस्कृतमध्ये प्रकार आहे की सुभाषितं असतात. म्हणजे वन लाइनर्स म्हणून आपण त्याचा उपयोग करू शकतो. अर्थ खूप मोठा असतो. तसं एक उदाहरण द्यायचं तर आज्ञापत्रामध्ये किल्ल्यांचं वैशिष्ट्य त्या काळी पुष्कळ होतं. मग त्यांनी असं वाक्य वापरलंय, संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग. सार शब्दामध्ये ओळखून जा दुर्गांचं महत्व काय आहे ते. ते किती एलॅबोरेट आपण करू शकतो आणि ते पुढे केलंय त्या प्रकरणात. पण एका वाक्यात महत्व सांगायचं तर हे असं आहे. मला स्वतःला असं वाटतं, शिक्षक असल्यामुळे किंवा तुम्हालाही अनुभव असेल शिक्षकांना ऐकण्याचा, की कमी शब्दामध्ये जास्त मांडणं हे खरं कौशल्याचं काम आहे. खूप वेळ बोलणं किंवा खूप एलॅबोरेट करणं हे प्रतिभाशक्ती लागते त्याला. पण अल्पाक्षर तुम्ही संयमित राहणं आणि नेमका आशय पोहोचवणं हे एक वैशिष्ट्य आहे आणि ते सगळ्यांना साधत नाही. ते अमात्यांना साधलेलं आपल्याला दिसतं म्हणजे. आणि मला असं वाटतं, की हे सगळं त्यांनी कुठेतरी जेव्हा शिवछत्रपती पत्र डिक्टेट करत असत, सांगत असत, लिहून घेतली जात, त्याचं वाचन होत असे, पुनर्वाचन करायला लागतं ना पत्रांचं. ते त्यांच्या डोक्यामध्ये कुठेतरी फिक्स झालेलं आहे, की ती भाषा अशी आपण वापरायला हवी. त्यामुळे ती तशी आलेली दिसते आपल्याला आणि त्यामुळे ते छान वाटतं वाचायला आपल्याला, की सूत्र पण आहेत छोटी-छोटी आणि ती आशयघन आहेत. काही शब्द त्यांनी एकत्र करून वापरलेत, जसं दुर्ग आणि देश. आता देशाच्या दृष्टीने दुर्गाचं महत्व सांगितलं ना आपण मगाशी, राज्याचं सार. तर देश-दुर्ग शब्द एकत्र वापरलाय त्याचं महत्व ठसवायला, की हे दोन्ही अन्योन्य संबंध आहे दोन्हीचा. वेगळे नाहीच आहेत ते, असं दाखवायला. किंवा काही ठिकाणी त्यांनी नवीन सामासिक शब्द तयार केलेले आपल्याला दिसतात. म्हणजे हे मी राची ढेऱ्यांच्या ग्रंथात वाचलं, की आपण म्हणतो ना, हतबुद्ध झाला किंवा हतप्रभ झाला. हे खूप वेळा मराठी वाङ्मयात वाचायला मिळतं, की अगदी म्हणजे हेल्पलेस झाला, आता सोप्या इंग्लिशमध्ये सांगायचं तर. तर त्यांनी हतसैन्य शब्द वापरलाय. ज्याचं सैन्य संपलेलं आहे किंवा कमी झालंय सैन्यबळ, त्याला हतसैन्य शब्द त्यांनी वापरलाय. किंवा मग युद्ध आहे आणि युद्धाची सामग्री हवी आहे, पण ती सामग्री नाहीये. त्याचा एक शब्द त्यांनी सामासिक तयार केलाय, की संग्राम साधन विरहित. सॉरी. एक मिनिट. संग्राम सामग्री रहित असा शब्द त्याने तयार केलाय. म्हणजे ज्याला नाद पण म्हणतो आपण ना, म्हणजे अनुप्रास पण आहे त्याच्यामध्ये संग्राम सामग्री आणि तो एक सामासिक शब्द
तयार झालेला दिसतो. अशी खटकेबाज शब्दांची विधानं त्यांनी केली. आणि एक अजून शेवटचं वैशिष्ट्य सांगायचं तर त्यांनी जे विचार मांडलेत प्रत्येकामध्ये, त्याच्यामध्ये आपण म्हणतो ना, की समकालीन पद्धत अशी आहे. आधीच्या लोकांनी असं केलं. पण काही आत्ताच्या लोकांनी ह्या चुका केल्या आहेत. म्हणजे नावं घेऊन नाही, पण हे ॲक्शन्स चुकलेत हे दाखवलंय. पण ते चुकलेले दाखवण्याची वाक्य जी आहेत ना, ती अतिशय दृढता दाखवणारी वाक्य आहेत. म्हणजे म्हणजे एक वाक्य असं आहे, की ही विचाराची वाट नव्हे. ही विचाराची वाट नव्हे. म्हणजे हे करायचं नाहीये तुम्ही. डूज आणि डोंट्स सांगताना ना, नेमके शब्द वापरलेत. कुठेही ते कठोर वाटत नाहीत आपल्याला, पण त्यांना काय म्हणायचंय, त्यात कुठेही संदिग्धता दिसत नाही. थेट शब्द वापरले. की हे नाही करायचंय किंवा हे करायचंय. हे आज्ञापत्र वाचताना आपल्याला खूप प्रत्यय येतो याचा. म्हणजे ही वैशिष्ट्य आणि बाकी व्यंजनं किंवा अलंकार वापरणं, हे जास्त जाणकार साहित्यातले सांगू शकतील. पण संस्कृतमध्ये एक न्याय म्हणून प्रकार असतो. अ, म्हणजे आपण म्हणू ना, की कावळा बसला आणि फांदी मोडली. एकच त्याला गाठ पडली. तशी जी काही इव्हेंट्सचं एक संबंध असतो त्याला संस्कृतमध्ये न्याय म्हटलं जातं म्हणजे. तर तसे न्याय पुष्कळ त्याच्यात आज्ञापत्रामध्ये वाचायला मिळतात आपल्याला, की अभ्र पटल न्याय वगैरे असं. तर फार आता वेळेच्या दृष्टीने एक्सप्लेन करत नाही जास्त, पण संस्कृतचा प्रभाव जाणवतो आपल्याला त्यांच्या लिखाणावरती. म्हणजे आणि तो बऱ्याच त्या काळच्या पत्रांमध्ये जाणवतो, जे लिहिणारे असतात त्यांना बऱ्यापैकी एक म्हणतो ना मूलभूत संस्कृत शिक्षण कदाचित झालेलं असावं असा अंदाज आपल्याला येतो त्याच्यामध्ये. ही आज्ञापत्र आहेत ती त्याच्या खाली सही शिक्का नसतो. तर इतिहासकार त्यांना एक व्हॅलिड डॉक्युमेंट म्हणून हे करतात का एक डॉक्युमेंट आहे? कारण की इतिहासकार नॉर्मली बखर वगैरे या सगळ्यांचा एकत्रित अभ्यास करून करतात. तर आज्ञापत्र ही एक ऑथेंटिक डॉक्युमेंट म्हणून समजली जातात? हो. आज्ञापत्र ही ऑथेंटिक डॉक्युमेंट समजली जातात आणि याच्यावरती खूप आधीपासून संशोधन होतंय. पण मला जे एकत्र सगळं संशोधनाचं सार मिळालं ते मला मिळालं आपले जे रामचंद्र चिंतामण ढेरे आहेत, राची ढेरे असं आपण त्यांना म्हणतो. फार मोठे इतिहास संशोधक आणि लेखक होऊन गेले. त्यांनी त्याचे काही मी आपल्यासमोर पुरावे त्यांनी जे लिहिलेले आहेत तेच सांगते, की त्यांनी असं सांगितलंय, की सगळ्यात पहिल्यांदा ज्याला हस्तलिखित म्हणतो ना आपण आज्ञापत्रांचं, ते हस्तलिखित आपल्याला 19व्या शतकामध्ये उपलब्ध झालंय, असं त्यांचं म्हणणं आहे. विविध ज्ञान विस्तार असं एक मॅगझिन निघायचं मुंबईहून. त्याच्यामध्ये 1875 साली ती प्रसिद्ध झाली. हस्तलिखितावरून आज्ञापत्र. आणि हस्तलिखित बघायची इच्छा असेल, तर ते आजही समर्थ वाग्देवता मंदिर धुळे इथे उपलब्ध आहे. मग ते अमात्यांनीच लिहिलेलं नसेल, नकला केल्या जायच्या ना. त्यामुळे ते नकलून घेतलेलं असेल कारण त्याला आज्ञापत्र म्हटलं नाहीये त्याला. त्याला राजनीती म्हटलंय आणि ती राजनीतीच होती, पण ढेऱ्यांच्या मते त्याला स्वराज्य नीती म्हणायला हवं आपण. कारण कुठल्याही राजेशाहीला लागू पडेल अशी नव्हती ती. स्वराज्याची खास धोरण असलेली नीती होती म्हणून. तर तिथे एक आढळतो विविध ज्ञान विस्तारमध्ये 1875 मध्ये. नंतर समर्थ वाग्देवता मंदिरामध्ये आणि नंतर वि.का. राजवाड यांनी जी मराठ्यांच्या इतिहासाची साधनं प्रसिद्ध केली. अ, त्याचे खंड आहेत बरेच. त्यातल्या खंड 15 मध्ये याचा आणखीन रेफरन्स आढळतो. त्यामुळे इतिहासाचे जे अभ्यासक आहेत अ, काही काळापर्यंत म्हणजे लेटेस्ट 60 सालापर्यंत वगैरे थोडंसं दुमत होतं, की नक्की कोणी लिहिली? नक्की अमात्यांनीच लिहिली का? पण त्याच्यानंतरचा जे अभ्यास झाला त्याच्यावरती, संशोधन झालं, त्या दृष्टीने त्याला खात्रीशीर कागदपत्र मानलं जातं म्हणजे. आणि शिक्क्याचा प्रश्न तुम्ही सांगितलात, तर तो आहे. याचं कारण त्यांनी दिलंय, की पूर्वीच्या म्हणजे मराठेशाहीतली पद्धत अशी होती, की नवीन प्रतिनिधी जो राजाचा म्हणजे गवाळ म्हणू आपण त्याला, प्रतिनिधी नाही म्हणता येणार, अ, वारसदार, राजकीय वारसदार. तो गादीवर बसून त्याचं एक रुटीन सुरळीत होईपर्यंत जुन्या लोकांचा शिक्का वापरल्याची पद्धत होती. त्याच्यामुळे कदाचित छत्रपती जे दुसरे शंभू होते म्हणजे दुसरे संभाजी होते, ते 14 साली आले ना 1714 ला गादीवरती आणि लगेच 15 साली याचं रचना झालेली दिसते आपल्याला आज्ञापत्रांची. त्यामुळे ताबडतोबचं ते सही शिक्का हा प्रकार आपल्याला त्याच्यावरती नाही आढळत, ही जी शंका घेतली जाते ती त्याच्यामुळे. पण ते अस्सल आहे त्यात वाद नाही. म्हणजे ते
मला वाचायला मिळालं या ग्रंथामध्ये, की त्याने ते पुराव्यानिशी सिद्ध केलेलं आहे, की ती अस्सल कागदपत्र आहेत. म्हणून. तर आपण तुमच्याकडचा एखादा आज्ञापत्राचा हे बघूया का आता? एक नमुना बघूया. हो. हरकत नाही. हे अ, कोणाचं? हां. हे हे शिवाजी महाराजांनी आरमार हे प्रकरण आपल्याला आज्ञापत्र मिळाली ना वाचायला, तर त्यातलं अगदी आवर्जून शेवटचा भाग आहे हा आज्ञापत्रांमधला, की आरमार हे स्वतंत्र राज्यांग असं त्याचं वर्णन केलंय. मी तर म्हणेन म्हणजे अमात्य शब्द न वापरता शिवछत्रपती, कारण त्यांचंच हे सगळं विचारांचं ग्रथन केलेलं आहे. इतकं आरमाराला महत्त्व दिलंय ना, की आरमाराचे ते म्हणतात, की जसं पृथ्वी जो जिंकतो, तो पृथ्वीवरती राज्य करतो. जसं ज्याचं सैन्य त्याची पृथ्वी किंवा जमीन, तसं ज्याचा समुद्र, तो जर तुम्हाला तुमचा समुद्र अधिपत्याखाली हवा असेल, तर ज्याचा आरमार त्याचा समुद्र. असं. आणि राजी यांनी समुद्रास पालियाण घातले, असं वर्णन आपल्याला आरमाराच्या दृष्टीने या चॅप्टरमध्ये वाचायला मिळतं. तर आपल्यासमोर जो भाग आहे, तर अ, आरमाराचं महत्त्व, त्याच्यानंतर आरमार कसं उभारायचं, त्याच्यामध्ये आपण म्हणतो कच्चा माल म्हणजे होड्या बांधण्यासाठी. आणि सगळ्यांना आता बऱ्याच सोशल मीडियामुळे माहिती आहे, की शिवछत्रपतींनी वेगळ्या प्रकारच्या होड्या प्रचारात आणल्या होत्या. नौका ज्याला आपण म्हणतो आरमारासाठी. की आपला समुद्राचा जो किनारपट्टीचा उथळ भाग आहे, त्याला सहजपणे त्याच्यावरती त्या विचरण कराव्यात म्हणून त्यांनी तशी मुद्दामून बांधणी करून घेतली होती. उत्तम प्रतीची जहाजं बनत होती. तर त्याच्या पुढचा भाग हा आहे, जो आता आपण शेअर करतोय स्क्रीन त्याच्यामध्ये, की कसं त्याच्यासाठी लाकूड घ्यायचं मग इथपासून सूचना आहेत. तर ते आपण वाचून बघूया आणि थोडं त्याचं स्पष्टीकरण बघूया, की आरमारास तख्ते, सोट, डोलाच्या काठ्या आदी करून थोर लाकूड असावे लागते. मी मगाशी म्हटलं तसं काही शब्द विशिष्ट वापरले. थोर लाकूड. आता थोर आपण माणसांसाठी वापरतो, पण इथे शब्द आपल्याला लागतो म्हणजे उत्तम दर्जाचं लाकूड असायला लागतं. हा एक अर्थ आहे आणि दुसरं लार्ज क्वांटिटीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला ते आणायला लागतं. मग ते कसं आणायचं? तर ते आपले राज्यात अरण्यामध्ये सागवानादी वृक्ष आहेत. त्यांचे जे अनुकूल पडेल ते हुजूर लेहून हुजरचे परवानगीने तोडून न्यावे. आता हुजर म्हणजे हे सरकारी सरकारनी ही लागवड केलेली आहे सागवानाची. तशी पण उल्लेख आहे, की जिथे भूमीचं संपादन आणि संरक्षण त्या भागामध्ये हे येतं, की झाडं कोणती लावायची, त्याची देखभाल कशी करायची. मग हे इथून परवानगीने तोडायचंय ते. ठीक आहे. या विरहित सुद्धा लागू शकतं. आपल्याला पुरेसं नाही झालं लाकूड, तर मग ते कुठून आणायचं? तर ते परमुलकीहून खरेदी करून आणवीत जावे, असं लिहिलेलं आहे. ठीक आहे. व्यापाराच्या दृष्टीने म्हणजे जो राज्यांशी, परराष्ट्रांशी आणि पाण्याच्या मार्फत आपला व्यापार चालत असेल, तिथून आपल्याला ते आणायचंय. पुढे महत्वाचा मुद्दा येतो, की स्वराज्यातील आंबे, फणस आदी करून हेही लाकडे आरमाराचे प्रयोजनाची. मी म्हणतो ना संस्कृत शब्दांचं आपल्याला वैपुल्य दिसतं इथे. तर प्रयोजन शब्द जो आहे, मला वाटत नाही की आताच्या मुलांना याचा अर्थ माहीत असेल, पण तुम्हाला कदाचित माहीत असेल. आम्हाला माहिती आहे. प्रयोजन म्हणजे आपण पर्पज अशा अर्थाने वापरतो. पण इथे अर्थ आहे की आरमाराच्या उपयोगाची असं. काय प्रयोजन आहे? काय उपयोग आहे? तर ही लाकडं सुद्धा घेऊ शकतो. स्वराज्यातील शब्द वापरलाय बरं का. परराज्य आणि स्वराज्य सीमारेषा ठळकपणे स्पष्ट केली आहे. पण मग ती घ्यायची का? राजाला तर आपण म्हणतो की सगळाच अधिकार आहे, तर तसं नाहीये. परंतु त्यास हात लावू न द्यावा. सैन्याने किंवा राजाच्या अधिकाऱ्यांनी मनमानी करून दिसेल ते लाकूड घ्यायचं नाही, दिसेल त्या झाडाचं. का नाही घ्यायचा? काये म्हणून म्हणजे वाय का नाही हात लावायचा? तर ही झाडे वर्षादोवर्षांनी होतात ऐसे नाही. कितीही दूरदृष्टी आहे, किती तळमळ आहे बघा आणि किती ज्ञान आहे बागायतीचं, कृषीचं. की ही आता तुम्ही तोडणं सोपं आहे, पण ही वाढण्यासाठी 1-2 वर्ष पुरेशी नाहीयेत. म्हणजे तुम्हाला त्यासाठी वाट बघायला लागते, म्हणून ती पटकन तोडायची नाहीयेत. रयतेने ही झाडे लावून लेकरांसारखी बहुत काळ जतन करून वाढवली. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे, की सतत प्रजेचा विचार आपल्याला दिसतो. सतत म्हणजे त्याचं अनुसंधान सुटलेलं नाही कुठेही आज्ञापत्रात, की प्रजेने जर ती मुलांसारखी वाढवली आहेत, प्रेमाने, कष्टाने वाढवली आहेत, तर तुम्हाला अधिकार नाही. जरी राजाचे अधिकारी असलात, तरी तुम्ही परवानगीशिवाय घ्यायचं नाहीये ते लाकूड. जर ती तुम्ही तोडलीत तर काय होईल? त्यांचे दुःखास पारावार काय?
आणि आपण मराठीत आपल्याकडे आहे ना, की राजाने पावसाने झोडपलं आणि राजाने मारलं दात कोणाकडे मागायचे, आणि असं आपल्याला बऱ्याच राजवटींमध्ये दिसतं. पण स्वराज्य वेगळं कसं? तर हे असं. हे सूत्र त्यांनी सांगितलंय, की प्रजेला दुःखी करून आपल्याला नाही करायचंय हे. मग काय करायचं? त्याचा एक छान आपण म्हणतो ना मानवतावादी विचार दिसतो, की एकास दुःख देऊन जे कार्य करीन म्हणेल, ते कार्य करणारा सहित स्वल्प काळेच बुडवून नाहीसेच होते. मला इतकं आवडतात त्यातली काही-काही वाक्य, की तुम्ही परदुःखाच्या जोरावरती तुम्ही तुमचे इमले बांधायला गेलात, तर ते शेवटी तुम्हाला नाशच होणार तुमचा. आणि अशी अनेक उदाहरणं आपल्याला दिसतात. राजवटींची पण दिसतात, सामान्य माणसांची दिसतात. तर त्यांनी सांगितलंय, की काही काळ अल्पकाळ तुम्हाला यश मिळेल दुसऱ्याकडून लुबाडलत तर, पण ते नाहीसं होणार आहे. म्हणून तसं करू नका. किंबहुना धन्याचेच पदरी प्रजापीडनाचा दोष पडतो. किती सावध राहायचंय राजानी. राजाच्या हाताखालचे अधिकारी काय चूक करतील, तरी त्याची जबाबदारी राजावर आहे. तो कॅप्टन आहे ना टीमचा. जबाबदारी त्याची आहे. त्याला त्यापासून पळता येणार नाही. आणि म्हणून असा म्हणतो ना धाक हवा, जरब हवी, की अधिकारी असे वागताच कामा नयेत. अधिकाऱ्यांनी जर असं वर्तन केलं तर दोष त्यांचा नाहीये, राजाचा आहे, की त्याचं लक्ष नव्हतं किंवा त्याची तेवढी जरब नव्हती. या वृक्षांच्या अभावे हानीही होते, याकरिता हे गोष्ट सर्वथा होऊ न द्यावी. कदाचित मग काय अलाउड आहे त्यातल्या त्यात स्वीकरणीय? तर एखादं झाड बहुत जीर्ण होऊन कामातून गेलं असेल, तर मग तोडू का? सुकलेलंच आहे नाहीतरी. नाही. त्यासाठी पण दिलंय धन्यास राजी करून, द्रव्य देऊन त्याच्या संतोषे न्यावे. मालकाच्या परवानगीने आणि संतोष म्हणजे परवानगी बघा त्यात पण असं आहे, एक सुक्त की राजाने मागितलं नाही कसं म्हणायचं? असं नाही करायचंय. शेवटचं वाक्य अत्यंत महत्वाचं आहे. बलात्कार सर्वथा न करावा. बलात्कारचा इथे अर्थ आहे जबरदस्ती. आपल्या स्वतःच्या अधिकाराचा दुरुपयोग करून प्रजेला पिळवणूक करून हे करायचं नाही. कुठलंच कार्य ते तसं करताना प्रत्येक वेळी ही एक म्हणतो ना आपण सिग्नल दिलेला आहे किंवा एक असा इशारा दिलेला आहे, की हे करायचं नाही. याची परवानगी नाही. म्हणून स्वराज्य नीती ही वेगळी कशी दिसते, ती आपल्याला आज्ञापत्राच्या प्रत्येक पानावरती दिसते, की प्रजेला त्रास होईल असं वागायचं नाहीये. हे सूत्र सांभाळायचं. थोडक्यात सांगायचं तर. म्हणजे म्हणून आपण हा हाच खरंच हां, हा खरंच इतर शाही आणि मराठेशाही यांच्यामधला खरंच एक मोठा फरक आहे, की म्हणजे प्रत्येक ठिकाणी दिसतं, की त्यांना प्रजेची काळजी आहे आणि त्यांनी एकदम चाकोरीबद्धरित्या काय-काय करावं आणि काय-काय करू नये. आजकाल आपण त्याला डूज एंड डोंट्स म्हणतो. ते म्हणतो. अतिशय छान प्रकारे येस. डॉक्युमेंट करून ठेवलं. म्हणजे आणि ते याचं कारण दिलंय, की त्यामुळे प्रजेचं प्रेम कसं मिळालं? आज आपण म्हणतो ना शिवछत्रपतींचं आजही आपण नाव घेतो. म्हणजे अनेकच कारणांसाठी घेतो. पण एखाद्या राजाला, शासनकर्त्याला प्रजेचा निर्विवाद पाठिंबा तिला विकत घ्यायला लागलं नाही त्यांना किंवा काहीतरी आमिष दाखवायला लागलं नाही. त्यांनी जे दिलं, पेरलं तेच त्यांना उगवून मिळालं ना. अत्यंत प्रेम, प्रजेची काळजी घेणं आणि त्यामुळे त्यांना तसाच म्हणजे प्रेम प्रजेचं मिळालं यात शंका नाही. आणि अजून तुम्हाला काही म्हणजे असं या ह्याच्यावरती काही किस्सा सांगायला आवडेल का, की एखादा दुसऱ्या आज्ञापत्रावरती वगैरे? अ, किस्सा म्हणण्यापेक्षा मी आत्ताच्या काळाला अनुसरून थोडंसं त्या नोटवरती यायला मला वाटतं हरकत नाही वेळेच्या दृष्टीने, की आता आपण ऑपरेशन सिंदूर, त्यानंतर आपलं सैन्य, त्याचं कौतुक या दृष्टीने आपण सगळ्यांनी म्हणजे एक वातावरण तसं निर्माण झाल्यामुळे सैन्याच्या बाबतीतलं छत्रपतींचं एक धोरण आज्ञापत्रांमध्ये दिसणारं, जे अमात्यांनी ते फॉलो केलेलं आहे. तर त्यांचं म्हणणं असं आहे, की सैन्याचे आधी त्या काळचे प्रकार दिलेत. ते फार आपण तपशिलात जाऊ नकोया, पण गुजरातीचं सैन्य म्हणजे कायमस्वरूपी राजाकडे ज्याला पेड आर्मी म्हणतो ते असणं. त्याच्यानंतर काही वेळा दुसऱ्या सरदारांकडून सैन्य गरजेप्रमाणे विनंती करून बोलवून घेणं, ते वेगळं. म्हणजे भाडोत्री सैन्यासारखं. असे प्रकार देऊन पुढे म्हटलंय, की जेव्हा-जेव्हा तुम्ही दुसऱ्या मोहिमांवर जाल किंवा कुठल्याही कामासाठी प्रशासनाच्या दृष्टीने दौरे करावे लागतील, तेव्हा सतत उत्तम माणसाच्या शोधात राहायचंय. असं एक त्यांनी सूचना दिली आहे. आणि नुसतं शोधात नाही राहायचं. आपण म्हणतो ना युटिलिटी ओरिएंटेड नाहीये हे. नुसता तो उपयोगी आहे म्हणून नाही. माया लावून त्याला सैन्यात भरती करून घ्यायचंय. मला हा विचार एवढा विशेष वाटला ना, म्हणजे आणि आपण शिवछत्रपतींबद्दलच्या गोष्टी ऐकलेल्या आहेत. म्हणजे अगदी तानाजी वगैरे या तर प्रसिद्ध आहेत. पण अगदी लहान कमीत कमी म्हणतो ना आपण स्किल असलेला, कौशल्य असलेला मावळा असू देत, आरमारातला एखादा त्यांचा माणूस असू दे, तांडेल असू दे.
सगळ्यांची वैयक्तिक माहिती असणं, ओळख असणं आणि माया लावून त्याला ठेवायचं त्या माणसाला, बरं का. आणि पुढे म्हणतात ते, की रोज हजेरी घ्यायची सैन्याची, शिस्त असायला पाहिजे. आणि महत्वाचं म्हणजे त्यांना पुरेशी हत्यारं तुम्ही दिली पाहिजेत. कुठेही असं जे आपल्याला काही वेळेला आपण जेव्हा इतिहासात स्वातंत्र्योत्तर काळातलं एक महत्वाचं युद्ध आपल्याला दुर्दैवाने आपली हार झाली त्याच्यामध्ये. बरीच कारणं होती त्याला. पण त्यातलं एक मुख्य कारण हे होतं गणवेश. आपण भारत-चीन युद्धाबद्दल बोलतोय. तिथे त्या भले ते अचानक झालेलं असू देत, त्याच्यात आपल्याला तपशिलात शिरायचं कारण नाही. पण पुरेशी हत्यारं पुरवली पाहिजेत. हा एक त्यांनी इशारा दिलाय. आणि दुसरं दिलंय, की वेळेवर पगार दिले पाहिजेत सैन्याला. आता हेच आपल्याला मराठी शाळेत सुद्धा पुढच्या काळामध्ये काही वेळेला ह्या सूत्राचा अवलंब झाला नाहीये हे लक्षात येतं. कर्जबाजारी असल्यामुळे का होईना शासन करता आणि मग फितुरीचं प्रमाण का दिसतं आपल्याला? मग ते कुठल्याही सैन्यामध्ये असू दे. प्रत्येक वेळेला धर्माच्या बेसवरतीच फितुरी झालेली असं नाही ना. काही वेळा सैन्य तुमचं लाचार होतं, जर त्याचं पोट भरलेलं नाहीये, तर ते कसं लढणार? कुठल्या जोरावर लढणार? तर तुम्हाला पानिपतच्या वेळेला आपल्याला दिसतं हे. पानिपतच्या युद्धावर बरंच काही बोललं गेलंय. पण अपयशाच्या अनेक कारणांमधलं हे होतं, उपाशी होतं सैन्य आपलं. पैसेच उरलेले नव्हते द्यायला. तर पगार वेळेवर दिला पाहिजे. हे एक दिसतं. त्याच्यानंतर कुठेही बायका-मुलं घेऊन जायची नाहीयेत युद्धामध्ये सैनिकांनी. हेही धोरण पुढे-पुढे शिथिल झालेलं आपल्याला दिसतं आणि त्याचे दुष्परिणाम सुद्धा झालेले दिसतात आपल्याला. म्हणजे मला एक म्हणतो ना रिलेट करायचं झालं तर सैन्य शूर तेव्हाही आपले मावळे शूर होते, धडाडीचे होते. आत्ताही आपल्या सैन्याबद्दलचं आपण बोलू तेवढं कमी आहे. पण हे धोरण आताही आपल्याला खाल्लेलं दिसतंय. म्हणजे जे आपल्याला आपल्या शत्रू राष्ट्रांमध्ये म्हणजे कारण का पुन्हा एकदा आपण त्याच्यावरच येतो अधिष्ठान. आत्ताच्या आपल्या भारत देशाचं अधिष्ठान काय आहे? तेव्हाही तसंच होतं म्हणजे, की आपण कधीही कोणाचं हिसकावून घेणाऱ्यापैकी नव्हतोच आणि आजही नाही आहोत. आणि आपल्या सैन्याला पण त्याच भूमिकेतून केलेलं आहे तयार. म्हणून आपल्याला सैन्याच्या सुद्धा वागण्यामध्ये म्हणजे अगदी मला वाटतं हे शालेय अभ्यासक्रमात पण काही धडे होते. त्याच्यात गेलं असेल, की डेड बॉडीज शत्रू राष्ट्राच्या सैनिकांच्या मिळाल्यावरती आपली पद्धत त्याला वागवण्याची आणि शत्रूची पद्धत आपल्या लोकांना वागवण्याची. तर ते आपल्याला दिसतं. म्हणजे इतकी जुनी परंपरा आहे. त्याच्याही आधीपासून आहे खरं म्हणजे आज्ञापत्रांच्या आधीपासून. पण आजतागायत आपल्याला ती पाळली गेलेली दिसते. ते किस्सा नाही म्हणता येणार, पण आपण म्हणू, की आपण आत्ताच्या काळाला अनुसरून का होईना, आपण छत्रपतींची काही धोरणं आपण अजूनही पाळतोय. सैन्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर. आणि म्हणजे किस्सा इतकं म्हणाल तर अजून एक फक्त सांगते. त्यांनी एक इशारा दिला होता आणखीन. साहुकार एक प्रकरण आहे आज्ञापत्रांमध्ये. सावकारी कशी आवश्यक आहे, म्हणजे व्यापार थोडक्यात कसा आवश्यक आहे, याच्यावर फार छान आहे त्याच्यात विवेचन. पण इंग्रजांबद्दलचं जे ऑब्झर्वेशन आहे, ते शिवाजी महाराजांनी आपल्याला अगदी कटाक्षाने पाळलेलं दिसतं. तेच आज्ञापत्रात आहे, की इंग्रजांना टोपीकर शब्द वापरलाय. टोपीकर, वरकड, साहुकारासारखे नव्हे. ते सावकार दिसतात, पण ते सावकार नाहीत. त्यांचा हेतू काय आहे हे तेव्हाच त्यांच्या लक्षात आलं होतं आणि म्हणून त्यांना त्या जरबेत ठेवण्यात त्यांना यशही आलं होतं, जे पुढे जमलं नाही. आपले काही मी म्हटलं तसं राजकारणात इतक्या बदलती व्होलटाईल परिस्थिती असते, की तुम्हाला या गोष्टी तडजोडी कराव्या लागतात. कदाचित त्यामुळे केल्या असतील. पण त्यांचा हेतू एवढ्या आधी लक्षात आला ना आपल्याकडे आपल्यासारखं त्यांच्याकडे सोशल मीडिया होता पटापट माहिती पसरवायला अ, काय म्हणतो त्याला डिटेल्स सांगायला, की अ, बातमीदार असतील कदाचित त्याच्या जोरावर, पण त्यांना समजलं होतं हे. आणि ते मात्र पुढे आपल्याला नाही सूत्र पाळता आलं आणि आपल्याला त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना इतिहास वाचावा लागला स्वातंत्र्य युद्धाचा. नाहीतर ती वेळच आली नसती आपल्यावरती. द्रष्टा राजा होते हां, छत्रपती द्रष्टा शिवाजी महाराज. द्रष्टा आणि द्रष्टा. आपण खरंच लकी आहोत हो, की छत्रपती शिवाजी महाराज या पुण्यभूमीमध्ये जन्मले आणि आपल्याला हो. आपल्या आपण त्यांचे वारसदार आहोत तसं म्हणायला. तर हरकत नाही. तर प्राची आता तुमच्या चॅनल विषयी सांगा. पुस्तक दर्पण म्हणून तुमचा चॅनल आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही काय हे करता? पुस्तक दर्पण या माझ्या चॅनलला आता या पुढच्या आठवड्यामध्ये 3 वर्ष होतायत. हेतू माझा असा होता, की वाचनाकडे लोकांनी वळावं आणि मी असं म्हणणार नाही धारिष्ट करणार नाही, की तरुणांनी वळावं. कारण माझ्या माहितीमधले कित्येक ज्येष्ठ नागरिक सुद्धा आता वाचत नाहीत, जे पूर्वी वाचत होते. कारणं अनेक आहेत. विशेषतः लॉकडाऊनच्या नंतर तर लोकांचा स्क्रीन टाईम खूप वाढल्यामुळे वाचनाकडे
आवड म्हणा किंवा जास्त ज्याला रिटेनिंग कपॅसिटी म्हणतो, आपला मेंदू फार काळ बसून वाचू शकत नाहीये ही परिस्थिती लक्षात आली. तर मी लॉकडाऊनमध्ये नाही सुरू केलं. लॉकडाऊन उठल्यानंतर त्यामुळे चॅनल सुरू केलं आणि हेतू हा होता, की विशेषतः आपल्याला आता 5-10 मिनिटाच्या वर कुठला व्हिडिओ ऐकायला, बघायला आपली क्षमता राहिलेली नाहीये. तर छोटे-छोटे 5 ते 10 मिनिटाचे पुस्तक परिचय तयार करते मी. परीक्षण असं नसतं ते. मला त्या पुस्तकामध्ये काय भावलं आणि तुम्हालाही कदाचित ते आवडेल असं सांगण्याचा माझा प्रयत्न असतो. म्हणून प्रसिद्ध पुस्तकं तुम्हाला फारशी माझ्या प्लेलिस्टमध्ये दिसणार नाहीत. कारण ती सगळ्यांना माहितीच आहेत. वाचलेली, ऐकलेली असतात. मला खरोखरच जी आवडली आणि मला असं वाटतं, की तुम्ही पण ते वाचायला हवं, अशी पुस्तकं त्याच्यात देते. काही पी पुस्तकं असतात, म्हणजे जी तुम्हाला विकत घ्यावी लागत नाही. बरेच जण मला असं सांगतात, की आमच्या म्हणजे ज्या शहरांमध्ये ते राहतात तिथे लायब्ररीज नाही किंवा पुस्तकाची दुकानं नाहीत. तर मग काही अशी पुस्तकं आहेत, की जी ऑनलाईन फ्रीली अवेलेबल आहेत. ती तुम्ही वाचू शकता. आणि मला असं वाटतं, की पुस्तकांसारखं आपल्याला चिरंतन अक्षरधन सुदैवाने आहे आपल्याकडे. आपल्या देशामध्ये पुष्कळ अजून सुद्धा लोकांना म्हणजे असं म्हणतो ना आपण परवडेल इतक्या किमतीमध्ये पुस्तकं मिळू शकतात किंवा लायब्ररीज आहेत ऑप्शन. तर ते त्या खजिन्यापासून आपण विन्मुख होऊ नये किंवा वंचित राहू नये यासाठी हे चॅनल चालवते. तर मला असं वाटतं, की ह्या तुमच्या माध्यमातून तुम्ही मला ही संधी देताय. लोकांना एक अपील करते, की कृपया तुम्ही प्राची दामले लिहिलत YouTubeवर तरी माझं चॅनल तुम्हाला दाखवेल YouTube. पुस्तक दर्पण म्हटलं तरी चालेल. तुम्हाला प्लेलिस्ट दिसेल. वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे बालवाङ्मय, त्याच्यानंतर ऐतिहासिक जास्त आहेत, चरित्रात्मक. कादंबऱ्या फार कमी आढळतील तुम्हाला कारण अ, माझ्या म्हणजे आवड ती माझी नसल्यामुळे असेल कदाचित. पण तुम्हाला त्याच्यामध्ये वैविध्य जरूर आढळेल. तुम्हाला जे आवडेल सगळं वाचलत आणि सगळे व्हिडिओज बघितलेत तर छानच आहे. पण जरूर बघा. सवडीने बघा तुमच्या. ऑडिओ बुक हा उपक्रम जानेवारी 2025 पासून सुरू केला. लोकांचा बदलता कल लक्षात घेता. त्याच्या अंतर्गत सुद्धा 4 पुस्तकं आमची ऑडिओ बुक्स झालेली आहेत. ती तर आपण जाता-येता कधीही ऐकू शकता. बघण्याची सुद्धा गरज नाही. श्राव्य पुस्तकं आहेत. तर आपण त्याचा जरूर लाभ घ्या. चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या परिचयमध्ये जे लोकं उत्सुक आहेत पुस्तकांबद्दल जाणून घ्यायला त्यांना तुम्ही शेअर करा. म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला मदत होईल आणि आपल्याला पुस्तकांकडे वळवता येईल पुन्हा लोकांना. तुम्हाला तुमच्या चॅनल करता खूप खूप शुभेच्छा आणि खरंच छान काम करतात तुम्ही आणि ब्राह्मण सेवा संघातर्फे तुम्ही इथे आलात आणि शिवकालीन आज्ञापत्रांवरती आम्हाला जी माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मी सुद्धा ब्राह्मण सेवा संघाचे वैयक्तिक तुमचे आशिषजी आभार मानते. आपले जे आता तंत्रज्ञ, तंत्रकुशल माणसं आहेत त्या सगळ्या टीमचे सुद्धा आभार मानते आणि आपले जे कोणी श्रोते, प्रेक्षक असतील त्या सगळ्यांना सुद्धा धन्यवाद देते. की त्यांना या विषयामध्ये जर आवड असेल तर ते जरूर आज्ञापत्र बाजारामध्ये पुस्तक आहे उपलब्ध. तर जरूर आपण अवश्य त्याचा लाभ घ्या. कारण राची ढेऱ्यांनी ज्यांच्या पुस्तकामध्ये मी म्हटलं ना मला पुरावे सापडले. त्यांनी अगदी आवर्जून सांगितले प्रत्येक मराठी माणसाने म्हणजे आपण काही राजा बनणार नाही आहोत. शासक बनायची शक्यता पण नाहीये, राजकारणात नाही आहोत. पण मराठी माणसांनी वाचावं असं हे वाङ्मय आहे मराठीतलं. त्यामुळे त्यांनी एवढं आवाहन केलंय तर आपण हरकत नाही त्याला जरूर. न्याय द्यायला असं मला वाटतं. धन्यवाद. धन्यवाद.